आपली गाडी होत राहिली इकडे दोड. मित्रांनो इथं बघा काय लिहिलंय, आय लव्ह जांबे, आय लव्ह जांबे. यांना म्हणावं पहिले रस्ते नीट करा. यांना काय वाटतं मी काय थार घेऊन आलोय का, जितो घेऊन आलोय मी, चिखल बिखल. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण निघालेलो सकाळी, तर सकाळच्या वाजलेत 6:45. तर आज आपण एवढ्या लवकर का निघालोय, तर वाकडच्या मॉलचं मटेरियल आलेलं आहे. तर वाकडच्या मॉलचं मटेरियल आलेलं आहे आणि आपण रात्री भरून नव्हतं आलो, त्यामुळे आपण एवढ्या लवकर निघालेलं आहे. तर आपल्याला 2 मटेरियल भरायचे, एक तर भरायचं जांबेचं आणि त्यानंतर नाही भरायचं वाकडचं. त्यानंतर पण कुठलं मटेरियल आलं असेल तर ते पण उचलू, आणि एफसी रोड, बिपसी रोड, एमजी रोड ते पण आला असेल तर उचलू, आणि हे पण उचलू. तर चला आपण पहिले गोडाऊनला पोहोचू, मटेरियल लोड करू आणि मग तिथनं निघू. तर आपण आलो इकडे गोडाऊनला. आपली गाडी होत राहिली इकडे दोड झाली, पूर्णपणे झाली. एकच पेट राहिली फक्त, 7 पेटे घेऊन जायचं आपल्याला. आणि वाकडचे 2 बॉक्स आहेत फक्त, बस 2 बॉक्ससाठी आपण एवढे सकाळी चाललो. मित्रांनो जसं की आपण गाडी लोड करून निघालेलो आहे आणि आपल्याला जायचंय वाकडला. वाकडचे 2च बॉक्स आहे, आपण टाकू ते पटकन. आणि आता कसं करणार आहे आपण, 11 वाजता वाकडचं कस्टमर 11 वाजता येतं, तर आपण त्याच्या दुकानासमोर बॉक्स ठेवून जाणार आहे जाता आताच. माताडीचा टाइम नाही तर आपण येऊपर्यंत माताडीचा टाइम संपन 9:30 पर्यंतच टाइम असतो तिथं. तर जाता आता आपण बॉक्स टाकू, तसंच जांबेला जाऊ, ते पेट्या खाली करू, त्यानंतर मग येता पोच घेऊ वाकडवाल्याची. तर असं सगळं आपण करणार आहे. तर वाकडवाल्याचं येता पोच घ्यावं लागणार आहे आपल्याला. तर चला आपण पहिलं पोचू वाकडला, कारण की आपल्याला वाजले 8:30. घरातून निघालो होतो 6:45ला, आता वाजले 8:30. म्हणजे काय गडबड नव्हती, 2च बॉक्स आहे म्हणून बसलो निवांत. मला वाटलं जास्त मटेरियल असं वाकडचं, त्यामुळं मग मी लवकर आलो. तर काय नाही, 2च बॉक्स पटकन होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्ही बघू इच्छिता की आपण आलोय वाकडच्याच म्हणजे नाशिक पाट्याच्या ब्रिजवर आलोय. वाकडची डिलिव्हरी म्हणून वाकड डोक्यात बसले मला वाटते. जरा मामाचा कॉल आलाय. तर मित्रांनो आपण आलोय वाकडच्या मॉलच्या बॅक साईडला आणि मॉलचं काम चालू आहे. तर तुम्हाला सांगतो आज शनिवार आहे, तर आज बहुतेक गर्दी असेल. बघू चला, गर्दी तर दिसत नाही आणि आपल्याला काय घेणं नाही, आपल्याला 2च बॉक्स टाकायचे. मित्रांनो इकडे 2 बॉक्स आपले झालेत ट्रॉलीवर, आणि येता आपण पोच घेऊ. तर हे बॉक्स जाऊ देऊ, आपण जास्त हात नाही आणणार, तर इथनंच बघणार आहे टाकतोय. मित्रांनो रिस्क नको म्हणून मी आतमध्ये आलो, पण टाकले 2 बॉक्स. चला आपण इथनं निघू. तर मित्रांनो पहिला आपण इथनं शॉर्टकट मारत होतो भूमका चौकातनं, पण आता पूर्णपणे बंद केलं आहे ते. बघा तुम्ही बघू शकता इथं 2 व्हीलरच जाऊ शकतो, फक्त मोठी गाडी नाही जाऊ शकत. असे सगळे गंडोबा केलेले आहेत. तर 2 किलोमीटर होतो, तर तिथल्या तिथंच जायचं आपल्याला. पण आता 2 किलोमीटर उगाच चक्कर होतं म्हणून होतो. आता काय करू शकतो आपण त्याला. तर मित्रांनो आपल्याला इथनं घ्यायचं आहे लेफ्ट. मुंबई हायवेनी चाललेलं आहे आपण मुंबईच्या साईडला. तर आपल्याला समोर जो दिसतोय तो भारतचा पंप लागतोय, तिथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तिथनं आपण खाली घेणार आहे गाडी, आणि ते पुढं झाड दिसतं, पंपाच्या पुढे जे झाड दिसतंय तिथनं लेफ्ट मारायला टाणी. तर चला इथनं लेफ्ट मारू आणि पोहोचू आपण जांबेला. मित्रांनो इथं बघा काय लिहिलंय, आय लव्ह जांबे, आय लव्ह जांबे. यांना म्हणावं पहिले रस्ते नीट करा. एकतर आधी स्पीड ब्रेकर तुटलेले सगळ्यांचे इथले. काय करतात ते, आय लव्ह जांबे. पहिले तर रस्ते नीट करा. हे बघा रस्ते कसे आहेत, चिखल रस्त्यांचं जाऊ द्या, स्पीड ब्रेकर नीट करा. हे बघा आता इथे स्पीड ब्रेकर आला, गाडी एका साईडने उचलली, माती आहे सगळी, चिखल आहे सगळा रोडला. बघा कशी गाडी आली. असे सगळे खेळ गंडव आहे तिकडे. पहिले तर रस्ते नीट करा, आणि त्यात अशा रस्त्याला एक कंटेनरवाल्याने इकडं कुठं गाडी घातली. तर आलोय बघा आपण ड्रॉप लोकेशनला, आणि आज काही गाडी लागलेली दिसत नाही खाली, तर आपणच लावू पहिली. गाडी झाली इकडे उठते खाली. तर मित्रांनो यांना काय, जांबेवाल्यांना काय वाटतं मला काय कळतच नाही. यांना काय वाटतं मी काय थार घेऊन आलोय का, जितो घेऊन आलोय मी, चिखल बिखल. जरा सुधारणा करा जरा थोडीशी फार. मी थारच घेऊन आलोय, मला एवढा चिखल बिखल काय बोलायचं यार. मित्रांनो आपण आलोय परत वाकडच्या मॉलला, कारण की आपल्याला पोच घ्यायची राहिलेली आहे.
त्यामुळे आपण परत रिटर्न आलेलो आहे. तर चला इथनं पोच घेऊ आणि परत शक्यतो जाऊ गोडाऊनला. बघू कसं होतं काय होतं सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण आलो नाशिक फाट्याच्या ब्रिजवर. आणि मित्रांनो हा ब्लॉग इथंच एंड नाही होते, तर ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघा, कारण की आपण परत गोडाऊनला चाललेलो आहे. बघू गाडी आलेली आहे, कुठलं मटेरियल हे होतं आहे, कुठलं मटेरियल निघतंय, मग त्यानुसार आपण जाऊ. तर काय पुण्यातलं शक्यतो पुण्यातलंच निघत आहेत, पुण्यातलंच मटेरियल आपण घेऊन जाऊ. चला पहिलं आपण आलोय नाशिक फाट्याला, गोडाऊनला पोहोचू आणि मग मटेरियल कुठलं लोड केलं तेव्हा तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आपण आलोय परत गोडाऊनला आणि बघू आज आपण कुठलं परत उचलतोय. तर चला पटकन लोड करू आपण. तर मित्रांनो आपण मटेरियल भरलेले आहे, तुम्हाला सांगतो मी. कोथरूडचं एक भरलेले आहे, बालेवाडीचं एक भरलेले आहे आणि त्यानंतर हिंजोडीची एक पार्टी भरलेली आहे. तर असे 3 पार्ट्या आपण भरलेले आहेत. तर पहिलं आपण जाऊ बहुतेक कोथरूडला जाऊ, त्यानंतर बालेवाडीत जाऊ, बालेवाडी झाल्यानंतर मग आपलं याला येऊ हिंजोडीत येऊ. मित्रांनो आपण आलो इकडे घरी आणि इथं जेवण करायचं आपल्याला, लगेच निघू आपण. तर मित्रांनो आपण घरनं जेवण करून ओके मध्ये निघालेलं आहे आता. आणि तुम्हाला सांगतो योगेश शेटनी घोर केलेला आहे. योगेश शेट पुण्यातले डिलिव्हर घेऊन गेले, पण आता काय विषय झाला आहे की त्यांचा एक बॉक्स माझा एक बॉक्स त्यांच्याकडे गेला आहे, त्यांचा एक बॉक्स माझ्याकडे आला आहे, असा सगळा घोळ झालेला आहे. तर ते नाशिक फाट्याला थांबलेले आहेत, तर आपण त्यांना नाशिक फाट्याला एक बॉक्स देऊ आणि तो एक बॉक्स घेऊ. तर चला आता नाशिक फाट्याला आपण पोहोचू, तो एक पहिला बॉक्स घेऊ, त्यानंतर कोथरूडला जाऊ आपण. मित्रांनो मला योगेश शेटनी मोकर पावलेलं आहे इकडे बोपुडीच्या याच्या काय पैसे आणलंय बरं. तुम्हाला म्हटलं तिथंच थांबा दापुडी. तर मित्रांनो माझ्यासोबत आलेला आहे आज दाजा, कारण की त्याला आज काय काम नाही आणि तो मला रस्त्यात भेटला म्हणून जरा त्याला उचललेला आहे मी. तर मी आत्ता बालेवाडीवाल्या कस्टमरला फोन लावला, पण बालेवाडी कस्टमर एकदम पुढे आहे. तर तिथून हिंजोडी पण जावं आहे म्हणून म्हटलं आपलं बालेवाडी खाली काढावं आणि मग हिंजोडीत जावं, कारण हिंजोडीतली पार्टी 5 वाजेपर्यंत चालू असते आणि आत्ता वाजले 2:30. तर उशीर झाला तर उगाच नको प्रॉब्लेम म्हणून पहिले हिंजोडीतला खाली करू आणि मग पहिलं बालेवाडीतला खाली करू, मग हिंजोडीतला करू, मग त्यानंतर मग कोथरूडला जाऊ. दाजाचं म्हणणं आहे त्या दिवशीचा ब्लॉग डिलीट कर घरातला, पण तसं काय मी करत नसतोय, शक्यता कमी आहे. चला आपण बालेवाडीला पोहोचू पहिले. मित्रांनो आपली एक डिलिव्हरी इकडे झालेली, एक डिलिव्हरी आपली झाली स्कूलमध्ये होती. एकच बॅग द्यायची होती तर ती दिली आणि इकडं पाऊस 1 नंबर चालू झालाय. तर दहाच्या सगळा भिजलाय, कारण की खिडकीतून असं जोरात पाणी आलं ना, बरं तरी गाडीत लोड येत स्केट बीट मारायची. त्यात मला टायर टकले झाले. मित्रांनो आपण आलो इकडे चांदणी चौकात आणि चांदणी चौकाचे रस्ते कोणाला कळलेत कमेंट करून नक्की सांगा, कारण की मला तर आजपर्यंत कधीच कळले नाही चांदणी चौकातला रस्ता कुठं जातो, कसा जातो. ब्रिजवर एकदा चढलं की काहीच कळत नाही. चला आपण आलोय कोथरूड जवळ आपल्याला जायचं कोथरूडच्या रिलायन्सला. मित्रांनो इकडे गाडी आपली खाली झालेली आहे, ते समोर जे बॉक्स दिसतात ते बॉक्स आपण उतरून ठेवलेले आहेत. हे फ्रंट गेट. मित्रांनो हे बघा काय पोलिसांनी डोक्याला ताप केलाय. नाशिक फाट्याच्या सगळ्या खालनं सोडणाऱ्या गाड्या सगळ्या बंद केल्यात, सगळ्या ब्रिजून सोडत राहिलेत नाशिक फाट्याच्या आपल्या भोसरीला जाणाऱ्या. अरे यार, आणि हे बघा किती गर्दी बघा किती झाली आता. मित्रांनो इथं कोणाबा बघा, हे बघा मित्रांनो गर्दी बघा, गर्दी पूर्णपणे उतरूपर्यंत गर्दी आहे. मित्रांनो आपल्या गाडीला गिअर ब्रेक नसल्यामुळं हे बघा गाडी बंद करून चाललेलं आहे मी व्यवस्थितपणे, डिझेलची बचत करत राहिले. बघा गिअर ब्रेक नसल्याचा काय फायदा आहे. कधी कधी फायदा पण होतो, कधी कधी नुकसान पण असतं, पण आज तर मला फायदा भेटतोय. डिझेल पूर्णपणे वाचून गाडी बघू शकता तुम्ही बंद आहे, पण पूर्णपणे इग्निशन बंद नका करू तुम्ही पण कधी करता तर, म्हणजे करूच नका शक्यतो तुम्ही, कारण गाड्यांना एअर ब्रेक असतात आजकालच्या. तर असं सगळं लोकांना घायला लागलेली आहे, पण मी निवांत चाललेलं आहे पूर्णपणे. तुम्हाला आता काय सांगू, तर तुम्ही पण असं ब्रेक गाडी बंद बिन करू नका, कारण की लय प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण की माझ्या गाडीला एअर ब्रेक नाही म्हणून मी चाललो आहे तसंच. मित्रांनो इकडं बघा किती गर्दी झालेली आहे आणि माझ्या डोक्यात प्लॅन येत राहिला आहे.
बाबूभाईसारखा प्लॅन येत राहिला आहे. तर प्लॅन काय मी तुम्हाला सांगतो. प्लॅन नंबर ए, इथं गाडी लेफ्ट साईडला लावायची आणि इथं झोपून घ्यायचं गर्दी संपुस्तोपर्यंत इथं झोपून घ्यायचं लेफ्ट साईडला गाडी लावून. आणि त्यानंतरनी प्लॅन नंबर 2 की तो प्लॅन सक्सेस होऊ शकत नाही प्लॅन नंबर ए. कारण की का तर घरचे जेवायचे थांबलेले आहेत. घरी जेवायला मम्मी ते थांबलेले आहेत. मम्मी पप्पा माझ्यासाठी जेवायला थांबलेले आहेत. त्यामुळं हा प्लॅन काय सक्सेस होऊ शकत नाही. प्लॅन नंबर ए सक्सेस होऊ शकत नाही. प्लॅन नंबर बी घरी जाणे, तो प्लॅन नंबर बी सक्सेस होऊ शकतो. तर तुम्हाला सांगतो मी, दिवस असतात इथंच गाडी लावली असती, निवांत मोबाईल बघत बसलो असतो आणि गर्दी कमी झाल्यावर गेलो असतो. पण आत्ता सध्या ते करू शकत नाही कारण की संध्याकाळची घरी जायचं आहे आपल्याला. त्यामुळं प्लॅन नंबर ए यूज नाही करू शकत आपण. जाऊ द्या, आपण आलो चौकीसमोर आलो आहे, भोसरीच्या चौकीपर्यंत आलो आहे. त्याला पोहोचू येत नाही, तर सिग्नलपर्यंतच गर्दी असेल आता. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट करून नक्की सांगा. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मित्रांनो, बाय, गुड नाईट.